सर्व श्रोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाती निर्मूलन याबद्दलचं जे भाषण आहे ते आज आपण इथे बोलणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट्स या भाषणाच्या त्यांच्या हयातीत एकूण 3 छापील आवृत्ती निघाल्या. पहिली आवृत्ती 1936च्या मध्यात छापली गेली. लाहोर येथील जातपात तोडक मंडळ हे आपल्या नावाला साजेसे कार्य करीत होते. त्यांनीही दरवर्षीप्रमाणे मंडळाचे एक संमेलन भरविण्याचे ठरवले. या संमेलनाचे अध्यक्षपद डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारावे म्हणून प्रथम श्री संतराम यांनी पत्र पाठवले. उत्तरात आपल्या भाषणाचा मध्यवर्ती सिद्धांत कोणता राहील हे स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात, जातीव्यवस्था ज्या धार्मिक श्रद्धांवर उभारलेली आहे त्या श्रद्धा उद्ध्वस्त केल्याशिवाय जाती संस्था नष्ट होणे अशक्य आहे. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते श्री हर भगवान हे बाबासाहेबांना 9 एप्रिल 1936 रोजी भेटले. त्यावेळी आपल्या पूर्ण झालेल्या भाषणाची प्रत त्यांनी श्री हरभगवान यांना दिली. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, अस्पृश्यांना देवळात येऊ द्यायचे नाही, हिंदू विहिरीवरून पाणी घेऊ द्यायचे नाही, शाळेत येऊ द्यायचे नाही, त्यांना हिंदू स्मशानभूमीत प्रेताचे दहन वा कफन करू द्यायचे नाही, खालच्या वर्गाने अनुकरणाने देखील सुसंस्कृत होऊ नये म्हणून अस्पृश्यांनी द्विजाप्रमाणे उपनयन करू नये अथवा जानवे घालू नये, हिंदूच्या खानावळीत अस्पृश्यांना प्रवेश देऊ नये आणि मेलेली जनावरे ओढण्यास भाग पाडावे व अस्पृश्यांनी उच्च प्रतीचे अन्न ग्रहण करणे, राजमार्गावरून वरात नेणे अथवा घोड्यावरून नवरदेव नेणे, बिगारी काम नाकारणे अथवा कामाचा मोबदला मागणे आदी एक ना अनेक बाबीबद्दल हिंदू समाज अस्पृश्यांवर अत्याचार करीत असतो आणि त्यावेळी जर करीत असेल तर तो आजही करताना दिसतो. प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणून बलई गावचे उदाहरण आंबेडकरांनी दिले. परंतु वरील अत्याचारांच्या मुळाशी हिंदूंचे धर्मशास्त्र कसे आहे हे त्यांनी अन्य ठिकाणी सविस्तर स्पष्ट केले आहे. लोकशाही समाज व्यवस्थेच्या मुळावरच मनुस्मृती घाला घालते. शूद्रांना तपश्चर्येचा अधिकार नसताना सम्मुखाने तपस्या करून ब्राह्मणांच्या अधिकारावर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाबद्दल धर्मशास्त्रानुसार त्याला शिक्षा होणे अपरिहार्य होते. राम शास्त्राप्रमाणे वागला आणि म्हणूनच त्याने सम्मुख आला. अन्य कोणतीही सौम्य शिक्षा न देता देहांताची शिक्षा दिली. अन्य कोणत्याही शूद्राने तपश्चर्येद्वारे इंद्राचे पद प्राप्त करण्याची इच्छा पुन्हा धरू नये याकरिता रामाने दिलेली शिक्षा योग्यच होती. हे राज्य लोकशाही तत्वाशी कितीही विसंगत असले तरी रामाचे आचरण कोणत्याही विवेकी माणसाला पटले नसले. त्याने सीतेला दिलेली वागणूक माणुसकीला शोभेशी नसली अथवा स्त्रीवर्गाला अपमानास्पद असली तरीही रामाचे गुणगान व रामराज्याची महती समग्र हिंदू समाज करीत असतो. कारण मनुस्मृतीचे पालन हा रामराज्याचा आदर्श आहे. हिंदू धर्म हा तत्वप्रधान नसून नियमप्रधान आहे. नियमानुसार केलेली कृती केवळ यंत्रवत होत असते. सोवळ्या ओवळ्याचे नियम, कर्मकांडे, पूजा अर्चा यालाच हिंदू लोक धर्म म्हणतात. त्यांचे दृष्टीने तत्वज्ञान देखील सर्वसमावेशक व स्थल काल निरपेक्ष नाही.
त्यामुळे हा धर्म लोकधर्म होऊ शकत नाही. एखाद्या समाज घटकाची सुधारणा म्हणजे ब्राह्मणात सुरू नसलेले विधवा विवाह सुरू करणे, जरठकुमारी विवाह नष्ट करणे, विधवांचे मुंडन न करणे किंवा सतीची चाल बंद करणे आदी सुधारणा निव्वळ ब्राह्मणादी काही उच्चवर्णीय पुरीत्याच मर्यादित होत्या. राजाराम मोहन राय यांचीपासून आगरकरांपर्यंत उच्चवर्णीय सुधारकांची सुधारणा वर्गीय सुधारणे पलीकडे गेली नाही, परंतु संपूर्ण समाजाची सुधारणा करणे व त्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे ही दुसऱ्या प्रकारची सुधारणा बुद्ध काळात झाली. समग्र समाज सुधारणा ही मात्र अनेक दृष्टींनी आवश्यक किंबहुना अपरिहार्य असते. जातीय निवाडा हा सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊनच तयार करण्यात आला. अल्स्टरचे लोक आयर्लंडच्या अधिपत्याखाली राहण्यास तयार नव्हते, कारण ते कॅथॉलिक पंथाचे होते व आयर्लंड प्रोटेस्टंटांचे होते. रोमन साम्राज्यात पॅट्रिशियन्स हे उच्चवर्णीय, सत्ता संघर्षात प्लेबियन्सना सत्तेत वाटा मिळविण्याकरता अनेक वर्षे त्यांच्याशी लढा द्यावा लागला. सामाजिक क्रांतीनंतरच राजकीय क्रांती यशस्वी झाली आहे. मार्टिन लुथरच्या प्रोटेस्टंट पंथ निर्मितीच्या चळवळीनंतर प्युरिटॅनिझम व त्यानंतर अमेरिकन क्रांती यशस्वी झाली. अरबी लोकांचे साम्राज्य तत्पूर्वी झालेल्या साधू संतांच्या कामगिरीत आहे, अशी अनेक उदाहरणे दाखविता येतात. समग्र कामगार वर्गात समानतेची व एकात्मतेची भावना निर्माण झाल्या वाचून क्रांती होणे शक्य नाही. ही समानता जातीभेद नष्ट केल्या वाचून येऊ शकत नाही, याचे प्रत्यंतर आजही समाज जीवनात आढळून येते. श्रम विभाजनाचे तत्व सर्व सुसंस्कृत देशात मान्य झालेले आहे. जातीभेद हेही श्रम विभाजनात आहे असे जातीभेदाचे समर्थक म्हणतात, परंतु अन्य श्रम विभाजनात व जातीभेदाच्या श्रम विभागणीत मूलभूत फरक आहे. जातीसंस्थेने हिंदू समाजाचे विघटन व नैतिक अधःपतन केलेले आहे. हिंदू समाज नावाचा समाजच अस्तित्वात नसून ते 18 पगड जातीचे कडबोडे आहे. प्रत्येक जातीचा स्वभाव धर्म आहे. एका जातीला दुसऱ्याबद्दल आपुलकी नाही. स्वतःचा वेगळेपणा कायम राखण्याकरता ती झटत असते. आपल्याच जातीत भोजन व विवाह घडवून आणते. इतरांना मज्जाव असतो. जातीवाचक असा पेहराव असतो. समाज ही संस्था निर्माण होण्यास आवश्यक बाबी कोणत्या? निव्वळ भौगोलिक दृष्ट्या एकत्र राहिल्याने समाज होत नाही. समाजाच्या सर्व घटकात आचार विचारांचे आदान प्रदान झाल्याशिवाय त्यांच्यामध्ये समान धर्म निर्माण होऊ शकत नाही. एकात्मतेची भावना निर्माण होण्याकरता समाजाच्या सर्व कार्यात व्यक्तीने भाग घ्यायला हवा. इतरांच्या अंतकरणातील भावभावनांशी येशाशी तो समरस व्हायला हवा. या भावनेचा हिंदू समाजात अभाव आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य असे भेद नेहमी पोषण्यात येतात. एक जात दुसऱ्या जातीबद्दल द्वेषमूलक प्रसार करण्यास सज्ज असते. शिवाजीला राज्याभिषेक करण्यास ब्राह्मण पंडितांनी विरोध केला व पेशव्यांनी अत्याचार केले. ही बाब ब्राह्मणे तर विसरायला तयार नाहीत. तर शिवाजीचे गुरु रामदास होते, म्हणूनच शिवाजीला स्वराज्य स्थापण्यास प्रेरणा मिळाली असे सांगून स्वामींचे श्रेष्ठत्व इतिहासाचा आधार नसताना आग्रहाने प्रतिपादन करण्यास ब्राह्मण मागे हटत नाही. हिंदू धर्मातील जातीच्या निर्मितीच्या मुळाशी
वंशशुद्धी व रक्तशुद्धीचा सिद्धांत आहे असे सांगण्यात येते. हिंदू समाज इतरांची सुधारणा करीत तर नाहीच, शिवाय कोणी सुधारणा करू इच्छित असल्यास त्यालाही प्रतिबंध करतो. ब्राह्मणांचे अनुकरण म्हणून सोनार समाजाने स्वतःला दैवज्ञ म्हणणे, धोत्राचा सोगा वर टाकणे आणि नमस्कार करणे या प्रथा आत्मसात करू लागला होता. परंतु ब्राह्मणांना हे अनुकरण रुचले नाही व पेशव्यांनी सोनारांना शिक्षा दिली. पाठारे प्रभू हे विधवा विवाह करीत. ब्राह्मणांचे अनुकरण म्हणून त्यांनी अशा विवाहास प्रतिबंध घातला. पेशव्यांनी ही प्रथा मोडून काढली. मुसलमान व ख्रिस्ती लोक धर्मवृद्धीसाठी इतरांना शिक्षण व संस्कृती देतात. त्यात स्वार्थ असला तरी ते हिंदूसारखे क्षुद्र मनोवृत्तीचे नाहीत. जातीभेदामुळेच हिंदू समाजाचे संघटन होऊ शकलेले नाही. संकटकाळी सर्व हिंदू आपल्या मदतीस धावून येतील असे आजही मुसलमानाप्रमाणे हिंदूंना वाटत नाही. हिंदू हा नेहमी भीतीमुळे एकटा व दुर्बल राहतो. शीख व मुसलमानांच्या जीवन पद्धतीमुळे ते परस्परांना भाई भाई समजतात, परंतु हिंदूमध्ये भाईचारा निर्माण होत नाही. हिंदू समाजात क्रूर भीत नाहीत, सामान्य धैर्य नाही व सुज्ञांना पर्वा नाही, असे मॉरिस यांनी योग्य शब्दात हिंदूंचे वर्णन केलेले आहे. चातुर्वर्ण्याने मागास समाजाची सर्व चैतन्य सक्तीच नष्ट केली. शिक्षण नसल्यामुळे आपण जे जगतो ते जीने दैवाने लादले व गेल्या जन्मीचेच ते पाप आहे अशी त्यांची समजूत होती. हिंदूंच्या कर्मसिद्धांतामुळे मागील जन्माच्या कर्मामुळे या जन्मी लाभलेले प्राक्तन आपल्या नशिबी आले असे समजून हा वर्ग व्यवसाय देखील बदलू शकत नव्हता. शस्त्र धारण करण्याची बंदी असल्यामुळे उठावही करू शकत नव्हता. निग्रो रोमन लोकांचे दास, इंग्लंडमधील क्लायंटील या गुलामांना त्यांचे मालक शिक्षण देऊन सुसंस्कृत करीत, म्हणून त्यांना श्वेतवर्णीयांचे विचार व संस्कार मिळाले. इथे अस्पृश्यांना शिक्षण तर दूरच, परंतु संस्कार देखील लाभू शकले नाहीत, कारण स्पृश्य समाजाने त्यांना जवळच केले नाही. अन्य मालक दासांना घरी नौकर ठेवत व चांगली वर्तणूक आढळल्यास दास्य प्रथेतून मुक्त करीत. येथे पिढ्यानपिढ्या दास्यत्वातून मुक्तीच मिळत नसे. खायला दिले की गुलाम हा जनावरापेक्षाही जास्त काम करतो, म्हणून अन्य मालक गुलामांना भरपूर खाऊ घालत. येथे तर अन्न देखील मिळू नये अशी बंधने आहेत, म्हणून पाश्चात्य गुलाम मालकांना देखील संकटातून सोडवीत असे. येथे तर मालकाजवळ गुलामास स्थानच नव्हते. चातुर्वर्ण्यासारखी नीच व हलकट व्यवस्था दुसरी सापडणार नाही. हिच्यात लोकांची परस्पर मदतीची वृत्ती नष्ट होते आणि ते विकृत व मृतवत होतात. जातीभेदाला मौर्य कालात ओहोटी लागली व शूद्र लोक सत्ताधारी बनले, परंतु ब्राह्मण धर्माने प्रतिक्रांती केली आणि पुन्हा चातुर्वर्ण्य सुरू झाले. बहुसंख्य भारत दास झाला आणि परकीयांच्या आक्रमणास बळी पडला. समाजरचना समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या तत्वत्रयीवर आधारलेली हवी. समाजाच्या एका टोकास घडून येणारे परिवर्तन दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचविण्यात या समाजात वाव राहील. विभिन्न गटांच्या सुखदुःखात प्रत्येक गट जाणीवपूर्वक सहभागी होईल. लोकशाही हा राज्यसत्तेचा प्रकार आहे असे अनेकांना वाटते, परंतु व्यवहारात ती सामाजिक सहजीवनाची व्यवस्था आहे. ती एक जीवन प्रणाली आहे. कोणत्याही व्यक्तीस अन्न, वस्त्र, निवारा तर मिळायलाच हवा, परंतु त्याला उद्योग स्वीकारण्याचे स्वातंत्र्यही हवे.
माणसाची श्रमशक्ती 3 बाबीवर निर्भर असते: आनुवंशिक शरीर सामर्थ्य, सामाजिक परिस्थिती आणि व्यक्तीचे स्वतःचे प्रयत्न. या बाबतीत माणसे समान असतात, परंतु व्यक्तीची श्रमशक्ती इतरांच्या बरोबरीने आणण्यास, त्याला सर्व तऱ्हेची मदत केल्यास ती व्यक्ती जास्त उपयुक्त ठरू शकते. समानतेचे तत्व लागू करण्यास विषमतेचे धोरण अंमलात आणायला हवे. जातीभेद हा जसा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे, तसा तो इतर धर्माचा नाही. अन्य धर्मीय जातीचे उल्लंघन करणाऱ्यास बहिष्कृत करत नाही. हिंदूमध्ये बहिष्कार हे अमोघ असे शस्त्र आहे. जे लोक हिंदू धर्म हजारो वर्षे जगला म्हणून अभिमान बाळगतात, तेव्हा त्यांचे जगणे कोणत्या पातळीवर होते? हिंदू हे सतत पराभूताचे, दिवाभीतीचे जीवन जगत आलेले आहेत. यालाच ते कायमचे जीवन समजतात. परंतु हे जीवन वीरांचे जीवन नाही. हिंदू धर्माची अधोगती मात्र कायम आहे. धर्मशास्त्राचा जूझ उगारल्या वाचून जाती नष्ट होणार नाही, व हे कार्य धर्मसुधारकांनी करायला हवे. कधीही या स्वरूपाची सुधारणा होणार नाही. आगरकर म्हणायचे की लोकांना रुचले नाही तरी जे हितकारक आहे ते लोकमान्याने सांगायला हवे व त्याप्रमाणे वागावयास हवे. जो लोकांना आवडेल ते घेऊन चालणारे लोकमान्य होतात, परंतु सुधारक होऊ शकत नाही. खलिफा हा ज्याप्रमाणे मुस्लिम धर्म सुधारणा करू शकत नाही, त्याप्रमाणे समाजात आमूलाग्र क्रांती करायची असेल तर क्रांतिकारकांनी पोप वा धर्मगुरू बनण्याची आशा सोडावी लागते. ब्राह्मण हा धर्मसुधारक होऊ शकत नाही व ही गोष्ट गेल्या 100 वर्षाच्या इतिहासाने सिद्ध केली आहे. हिंदू समाजातील बुद्धिमान वर्ग म्हणजे ब्राह्मण, परंतु हा वर्ग इतर सर्व जातींना वंदे. ते भूदेव अशी भावना त्यांच्या शब्दास कायद्याचे अधिष्ठान म्हणून हा समाज सुधारणा करू शकत नाही. बुद्धिवादाला हिंदू समाजात थारा नाही, कारण सारासार विवेक करण्यास शास्त्रांनी मनाई केलेली आहे. सदाचार म्हणजे चांगले आचरण, परंतु हिंदू शास्त्रात सदाचार म्हणजे रूढी व परंपरा. जाती संस्था विवेक व नीतीशी विसंगत असूनही लोकांच्या मनाला शास्त्रांनी गुलाम केल्यामुळे लोक विचारच करीत नाहीत. अशा प्रकारे जातीभेद अभेद्य आहे, कारण धर्मशास्त्रांचा त्याला आधार आहे. धर्मशास्त्र हे कायदे नाहीत अशी लोकांत जाणीव झाल्याशिवाय ते परिवर्तनीय आहेत असे वाटणार नाही. म्हणून धर्मशास्त्रावरील श्रद्धा नष्ट करावी लागेल. धर्मभंजन करून नवीन धर्म स्थापण्यासाठी पुढील उपाय करणे गरजेचे आहे. हिंदूंच्या पवित्र व प्रमाणशास्त्रे पुराणावर कायद्याने बंदी आणायला पाहिजे. पुरोहित संस्था नष्ट करणे आवश्यक आहे, अथवा सुधारणेसाठी वकील डॉक्टराप्रमाणे त्यांची परीक्षा घेऊन सनद द्यावी. पुरोहित हा सरकारी कर्मचारी समजला जावा. पुरोहितांची संख्या मर्यादित हवी. जे नीतिनियम, श्रद्धा व जीवनदृष्टी भविष्यात जीवन संघर्षात उपयुक्त ठरू शकतील अशांचा स्वीकार हिंदूंनी करायला हवा. तसेच परंपरेने आलेल्या मृत गोष्टींचा त्याग करून समाजोन्नतीस पोषक तेवढ्याच बाबी जतन केल्या पाहिजे. हिंदू समाजाने भूतकाळ व परंपराचे योग्य ज्ञान सोबत घेऊन वर्तमान समजून घेतला पाहिजे. बदलत्या समाजात जीवन मूल्येही बदलली पाहिजे. अशा तऱ्हेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे फार पूर्वी म्हणजे 1936ला जेवढ हे सांगितले. तोपर्यंत बाबासाहेबांनी 1935ला
मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू मरणार नाही ही घोषणा पण केली होती. परंतु ते योग्य धर्माच्या शोधात होते, त्यामुळे त्यांनी धर्मांतर करण्यास फार उशीर केला. जवळजवळ 20-21 वर्ष वाट पाहिली आणि शेवटी त्यांना फक्त बौद्ध धर्मातच हे सगळे मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे मूल्य सापडले आणि असा हा श्रेष्ठ असा धर्म, जगातील श्रेष्ठ असा धर्म ही भारताची संस्कृती होती, जी संस्कृती त्यांनी पुनर्जीवित केली आणि आपल्या देशाचाच हा धर्म बाबासाहेबांनी आपणा सर्वांना दिला. बुद्धाचा धम्म हा आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. मानवासाठी मानवाने मानवाशी कसे वागले पाहिजे ह्याचं शिक्षण देणारं आणि माणसाच्या उन्नतीस मदत करणारा हा धम्म प्रत्येकाने विचारपूर्वक अंगीकारला पाहिजे आणि ह्या हिंदू धर्माच्या जुन्या रूढी संपवून त्याचा संपूर्ण त्याग केल्यासच मानवाची उन्नती होईल. अर्थात ह्या धर्मशास्त्रावर आधारित हा जो धर्म टाकून दिल्याशिवाय मानवाची प्रगती होणार नाही, हेच बाबासाहेबांना इथे सांगायचे आहे. धन्यवाद. जय भीम.